सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, त्रिमितीय आकृत्यांची काही नावे सांगा बरं. एकदम बरोबर आहे. इष्टिकाची ती आणि ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात ती दुसरी कोणती आकृती? हेही बरोबर आहे. घन. तर आज आपल्याला पाहायचं आहे 29वं प्रकरण, इष्टिकाची ती व घन, आणि या दोघांच्याही कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे यांची माहिती बघायची आहे. आता बघा, हे जे बॉक्स आहे हा बॉक्स एक घनाकृती आहे. म्हणजेच काय की याच्या सर्व बाजू या सारख्या आहेत. किती बाजू आहे त्याला? हे 1, ही 2, तिकडं 3 आणि पाठीमागं 4. इकडून 4, खाली 5 आणि वर 6. पृष्ठभाग किती आहेत? 6 पृष्ठभाग. मग घनाला पृष्ठभाग किती असतात? 6. समजलं एवढं? त्यानंतर याला शिरोबिंदू किती आहेत? कोपरे. हे एक कोपरा, हे एक कोपरा, हे एक कोपरा, हे एक कोपरा, म्हणजे हे 4 कोपरे झाले. आणि एक्झॅक्ट ह्याच्या पाठीमागं 4, म्हणजे 4 आणि 4 मिळून किती झाले? 8. 8 शिरोबिंदू. आता राहिला बाजू, बरोबर आहे, कडा. तर आता ही एक कडा, ही एक कडा, ही एक कडा, ही एक कडा, ह्या 4 झाल्या. इकडं जशा 4 आहेत तशाच इकडं 4, म्हणजे किती झाल्या? 4 आणि 4 8. त्यानंतर ही वरची, ही इकडली, ही एक, इकडं एक खाली, ह्या 2, इकडं एक आडवी, ही एक आडवी, म्हणजे ह्या 4, ह्या 4 8 आणि इकडल्या 4 12 कडा असतात. हे जसं घन तुम्ही पाहिलात, बरोबर आहे, ज्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी आहे, म्हणजेच उंची आहे, तसंच हे घन आणि ही आहे इष्टिकाची ती. इष्टिकाची तीमध्ये लांबी मोठी असते आणि समोरासमोरीलच बाजू सारख्या मापाच्या असतात. चला तर मग आता आपण पाहूया या प्रकरणावर आधारित प्रश्न. सुरुवातीला तुम्ही या स्वाध्याय 29 मधले सगळे प्रश्न तुम्ही एकदा सोडवून पहा आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्गदर्शन घ्या. चला पहा बरं, प्रश्न पहिला. नक्कीच तुम्हाला सगळे प्रश्न आलेले असतील. काय म्हणले प्रश्न पहिला? पुढीलपैकी कोणत्या वस्तूंची सर्व पृष्ठे चौरस आकार असतात? आता चौरस तर तुम्हाला माहिती आहे. चौरस म्हणजेच काय? ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात त्याला म्हणायचं चौरस. आणि प्रत्येक कोन कसा असतो? त्याचा काटकोन. तर मग ह्याच्यापैकी कशाचे सगळ्या बाजू चौरसाकृती आहेत? पहिल्यांदा घेऊ आपण कंपास पेटी. मग कंपास पेटी तर चौरस नाही आहे, ती तर इष्टिकाची ती आहे. ती कशी असते रे? अशा पद्धतीची कंपास पेटी तुमची असेल, बरोबर आहे का? ती कंपास पेटी आता थोडी कमी जास्त असेल पण लांबी जास्त आहे. मग ही चौरस आकृती नाही. विटकर पण इष्टिकाची तीच असते. काडी पेटी इष्टिकाची तीच असते. पण फासा म्हणजेच काय रे? गुडगुडी, ज्या डायस तुम्ही सापशिडी खेळताना वापरतात ते, हे बरोबर चौरस आकृती असते. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा प्रश्न आहे रे हा. बाबा बाबा, एवढे सोपे प्रश्न आणि आपल्याला वाटतंय की स्कॉलरशिपमध्ये अवघड आहे. चला पहा बरं प्रश्न दुसरा. इष्टिकाची तिच्या कडांची संख्या. कड म्हणजेच काय रे? बाजू. इष्टिकाची तिची बाजू. आता ही इष्टिकाची ती आहे बरं का. आता ह्या इष्टिकाची तिच्या बाजूंची संख्या म्हणले. हे प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा. प्रश्न जर समजला तर नक्कीच तुम्हाला उत्तर ताबडतोब येईल. प्रश्न लक्षात घ्या. आता काय? इष्टिका चितीच्या कडांची संख्या. कडा किती आहेत इष्टिका चितीला? 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत कडांची? इष्टिका चित्तींच्या कडांची संख्या ही तिच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट असते? बघा आता इष्टिका चित्ती, ही इष्टिका चित्ती, तिच्या कडा किती आहेत? ह्या 1, हे 2, हे 3 आणि 4. इकडे जसे 4 आहेत तसेच इकडे 4. 4 आणि 4 8 झाले. हे 9 10 11 12. कडांची संख्या किती झाल्या? 12. म्हणजे कडा झाल्या 12. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? पृष्ठ.
मग आता जे पृष्ठ आहेत त्या पृष्ठांची संख्या इष्टिकाचितीच्या पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे खालचा एक पृष्ठ, वरचा एक पृष्ठ, 3 झाले, हे इकडला एक पृष्ठ, 4 झाले, इकडला एक पृष्ठ, 5 झाले आणि ह्याच्या पाठीमागचं एक पृष्ठ, 6 झाले. पृष्ठांची संख्या ही किती झाली? 6. कडांची संख्या किती झाली? 12. तर आता प्रश्न कशाच्या काय विचारलं हे बघा. प्रश्न विचारला इष्टिकाचितींच्या कडांची संख्या ही तिच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट आहे? कडांची संख्या म्हणजे ही संख्या याच्या किती पट आहे? दुप्पट. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे 6 आहे आणि ते 12, 6 दोन्ही 12, दुप्पट. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बरोबर वहीमध्ये नोंद करा 2. पहा बरं तिसरा प्रश्न. 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणारी नवीन आकृती पुढीलपैकी कोणत्या प्रकारची असू शकेल? आता मला सांगा, 2 घनाकृती जर एकमेकाला जोडले तर शंकू होईल का? शंकू म्हणजे हे असं शंकू होऊ शकते का? कधीतरी नाही होणार, म्हणजे पर्याय 2 येणार नाही. त्यानंतर गोल गोल होईल का? आता घन आपला हा कसा असते? चौरस आकृती, हे गोल, हेही येणार नाही. आता घन 2 घन जोडलेत म्हणजे बघा, आता हे एक घन आहे, आलं का लक्षात? हे एक घन आणि ह्याच्याच बाजूला तंतोतंत असाच एक घन जर ठेवला तर याची जी ही लांबी आहे ही लांबी ह्याच्यापेक्षा दुप्पट होईल की रे? बरोबर आहे. आणि इकडली जी उंची आहे ती सगळ्याची सेमच राहील. म्हणजे जो घन आकृती ठोकळा आहे तो एकाच्या बाजूला एक ठेवल्यानंतर तो होईल इष्टिकाचिती, घन राहणार नाही. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा पुढचा प्रश्न. चला पहा चौथा प्रश्न. 2 घनाकृती ठोकळे एकमेकाला जोडून ठेवले. अरे तिसरा प्रश्न चौथा प्रश्न एकदम सेमच आहे सुरुवात तर. तर तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? आता आपल्याला काय विचारलंय? 2 घनाकृती ठोकळे आत्ताच पाहिलं आपण, एकमेकाला जर चिटकून ठेवले, इथे एक ठोकळा आणि इथे एक ठोकळा असे ह्याच्यासारखाच इथं ठेवला तर हे घन राहणार नाही, इष्टिकाचिती होईल. मग आता आपल्याला काय म्हणलंय? जी इष्टिकाचिती आहे त्या इष्टिकाचितीच्या कडांची संख्या, इष्टिकाचितीच्या कडांची संख्या किती असते? 12. हे बघा, इष्टिकाचितीच्या कडांची संख्या 12 आणि शिरोबिंदूची संख्या किती असते? 8. तर मग आपल्याला प्रश्न बनलाय की ह्या ज्या कडांची संख्या आहे ही संख्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 8 मध्ये 4 मिसळले तर 12 येतात, 4 न जास्त आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. किती सोपा प्रश्न होता, फक्त समजून घ्यायचा आणि मात्र उत्तर आल्यावर वर्तुळ मात्र रंगवा बरं. पहा बरं पाचवा प्रश्न. प्रत्येकी 3 सेमी बाजू असणारे 3 घन एकमेकांच्या शेजारी जोडून ठेवले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीची अचूक मापे पुढीलपैकी कोणती असतील? किती सोपं आहे. आता समजा हा एक घनाचा ठोकळा आहे बरं का रे, हा एक घनाचा ठोकळा, इथं 3चा आहे, पुन्हा त्याला जोडून हा एक ठेवला, इथं 3चा, त्याला जोडून हा एक ठेवला, इथं 3चा. तर आपल्याला विचारले याची अचूक मापे कोणती? मग आता मला सांगा, हे घन आता घन राहिला नाही, काय झाला? इष्टिकाचिती. मग इष्टिकाचितीची लांबी किती झाली? 3 1 3 3 2 6 3 3 9. मग 9 झाली म्हणजे पर्याय नंबर 2 कधीच येणार नाही, पर्याय नंबर 3 कधीच येणार नाही. कळालं ना तुम्हाला? आता हे जे घन आहे हे घन 1 2 3 अशा ठेवलं तर लांबी वाढल पण उंची तर सगळ्याची सेमच राहील की रे. पण पर्याय नंबर 4 मध्ये रुंदी 9 आणि उंची 3 दिली आणि रुंदी 9 कशी होईल? आता ह्याची जी रुंदी आहे हे बघा, ही लांबी रुंदी, ही लांबी
अशी त्याच्यानंतर इकडं ही जी आहे ही रुंदी इकडं दिसली, ही लांबी रुंदी, रुंदी तर एवढीच राहील सगळ्यांची, बरोबर आहे. आणि उंची ही 3च राहील. पण पर्याय नंबर 4 मध्ये चुकीचं दिलंय, म्हणून उत्तर आहे करेक्ट 5व्याचं पर्याय नंबर 1, तंतोतंत व्यवस्थित उत्तर रंगवणे. चला पहा बरं 6वा प्रश्न. इष्टिकाचितीच्या कडा या इष्टिकाचितीच्या शिरोबिंदू व पृष्ठे यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत. मग पहिल्यांदा माहिती करून घ्या. हे तुम्हाला अजून एक सांगतो बरं का, इष्टिकाचिती असो की कडा असो, ह्या दोघांचेही पृष्ठे सारखेच आहेत. ह्याचे पृष्ठे 6, ह्याचे पृष्ठे 6, ह्याच्या कडा 12, ह्याच्याही कडा 12, ह्याचे शिरोबिंदू 8, ह्याचेही शिरोबिंदू 8. मग आपल्याला प्रश्न काय म्हणलाय समजून घ्या. इष्टिकाचितीच्या कडा, मग आता इष्टिकाचिती जी आहे त्याच्या कडा किती आहेत, तर 12 कडा आहेत. आता ह्या ज्या कडा आहेत 12, त्या उरलेलं काय, शिरोबिंदू आणि शिरोबिंदू किती आहेत 8 आणि पृष्ठे ह्यांची बेरीज करायची आहे. पृष्ठे किती 6, आता ह्यांची बेरीज करा. 6 6 12 13 14. तर आता असं प्रश्न म्हणलंय कडा हे जे आहेत हे कडा या शिरोबिंदू आणि पृष्ठे यांच्या बेरजेपेक्षा कसे आहेत, तर हे 14 हे 12 म्हणजे 2 न कमी, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. प्रश्न समजून घ्या. कधी कधी परीक्षेत काय म्हणतात, शिरोबिंदू आणि पृष्ठे हे कडेपेक्षा कितीनं जास्त किंवा कमी आहेत, तर ह्याचं उत्तर येईल 2 जास्त. पण प्रश्नात म्हणलं ह्या कडा ज्या आहेत ह्या शिरोबिंदू आणि पृष्ठे यांच्या बेरजेपेक्षा कसे आहेत, जास्त का कमी, तर कमी आहेत, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3, 2 ने कमी. पहा पुढचा प्रश्न. चला पहा बरं 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, हे प्रश्न समजून घ्या बरं का. असत्य. नंबर 1, इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे. चला रंगवा नंबर 1. असं नाही, सत्य विधान नाही, असत्य विधान म्हटलंय. मग इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. आता इष्टिकाचिती असो की घन असो काही असो, पृष्ठे 6च आहेत. मग आता हे विधान बरोबर आहे. दुसरं, इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात. मग इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असतात. हे आत्ताच आपण मागच्याच गणितात शिकलं, तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 3, इष्टिकाचितीची समोरासमोरील पृष्ठे समान असतात. इष्टिकाचितीमधील समोरासमोरील म्हणजे हे आणि ह्याच्या समोरचं, हे वरचं आणि खालचं, हे समोरासमोरील समान मापाचे असतात. हेही विधान सत्य आहे. मग 3ही विधान सत्य असतील तर नक्कीच चौथं आपलं उत्तर आहे. काय म्हणलंय, इष्टिकाचितीच्या सर्व कडा समान मापाच्या असतात. आता इष्टिकाचिती आहे, या इष्टिकाचितीच्या सगळ्या कडा थोडी समान मापाच्या आहेत. ह्याचं माप वेगळं, इथलं माप वेगळं, म्हणून हे विधान असत्य आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. व्यवस्थित रंगवा. फार फार सोपं आहे मुलांनो, खूप सोपं प्रकरण आहे. पहा बरं पुस्तकात 8वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन आहेत. अरे रे 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 रे, खरंच हे सगळे एवढे प्रश्न सोपे आहेत ना, पहिली दुसरीचेच प्रश्न आलेत. तर आता ह्या प्रश्नात तुम्ही नीट पहा, जे घनाचे ठोकळे दिलेत हे पुढं 4 आहेत, 1 2 3 4, आणि ह्याच्या बाजूला 4 आहेत, 1 2 3 4 खाली दिसले, आणि ह्याच्यावर हे 2 आहेत, म्हणजे हे 4 हे 4 8 आणि वर 2 10, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुस्तकात नीट निरीक्षण करून बघा, दिसायला येत ना, जे 2 ठोकळे आहेत त्याच्या खाली एक 4ची लाईन आहे आणि त्या 2 ठोकळ्याच्या खाली 2 ठोकळे लपलेले आहेत. हे लक्षात राहू द्या बरं का मुलांनो. म्हणून याचं उत्तर 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 9वा. 1 सेमी बाजू असलेले किती घन एकमेकावर रचावेत म्हणजे 10 सेमी बाजू असलेला घन मिळेल. बघा आता प्रश्न समजून घ्या. 1 सेमीचा घन आहे आणि ह्याला आता 10 सेमीचा घन करायचा आहे. म्हणजे बघा हे 1
हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि 10वं, हे 10 ठोकळे झाले. आता या 10 ठोकळ्यावर 10 ठोकळे, बरोबर आहे, ही एक लाईन झाली. पुन्हा दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, असे जर 10 ठोकळे केले तर काय होईल रे? तर ह्याची बरोबर एक घनाकृती तयार होईल. पण एक लक्षात घ्या, हेच आता सांगतो तुम्हाला. आता हे ठोकळा 1 सेंटीमीटरचा समजा, ह्याच्यावर जर अजून एक एक ठोकळे तुम्ही वाढवत गेलात, 10 ठेवलात तर 10 होतील. पण ह्याची इकडली बाजू 10 होईल का? आपल्याला सगळ्या बाजू 10 करायच्यात, हे लक्षात घ्या बरं. म्हणजे आता ही इकडली बाजू तर एवढीच राहील, एकच. हे जे ठोकळा आहे ह्याची ही बाजू एकच राहील. म्हणजे आता ही बाजू जर 10 करायची असेल तर ह्याच्या पाठीमागं सुद्धा 10ची ठप्पी ठेवावी लागल. म्हणजे बालमित्रांनो, आधीच्या गणितामध्ये तुम्ही बघितलात ना, पुढं 4 आणि पाठीमागे 4 होते ना, तसं हे खाली 10 ठेवायचे आणि ह्याच्या पाठीमागं 10 अंतरायचे बुडाला. लक्षात आलं? म्हणजे ग्राउंड फ्लोअरलाच 100 होतील. ही एक रांग 10, त्याच्या पाठीमागं 10, त्याच्या मागं 10, असे किती झाले? 100. म्हणजे खालच्या लाईनीत 100, वरच्या 100, 100, 100, 100, 100, 100, 100, 100, 100, असे किती झाले? 1000. जर असं 1000 ठोकळे ठेवले तरच तो एक घन तयार होईल, ज्याच्या बाजू ह्या चौरस आकृती असतील, सगळ्या बाजू समान मापाच्या असतील. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. काही जणांना जर 1 वाटलं तर ते फक्त समोरचीच बाजू 1 करायलेत, पण त्याची रुंदी ही वाढत नाही. म्हणून समजून घ्या, हा प्रश्न परीक्षेत 100% येतो. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पहा बरं 10वा प्रश्न. एका घनाकृती पेटीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ. आता हे घनाकृती ठोकळा आहे, तर हे जे घनाकृती ठोकळा आहे याच्या उभ्या पृष्ठाचे म्हणले, पृष्ठांचे म्हणलं नाही, एकाच पृष्ठाचं म्हणले. मग हे जे एक पृष्ठ आहे, असे किती पृष्ठ आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि ह्याच्या पाठीमागे एक 6 पृष्ठ आहेत बरं का, सगळे मिळून. तर उभं जे पृष्ठ आहे हे एक पृष्ठ, एका उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ हे किती दिलेलं आहे? 36 चौरस सेंटीमीटर. आणि हे काय आहे रे? घन. घनामध्ये काय असते? 4ही बाजूंचं माप हे सारखं, सगळ्या बाजूंचं माप ह्याचं सारखं असते. मग एका पृष्ठाचं जर 36 असेल चौरस सेंटीमीटर, तर कुणाचंही काढलं तर तेवढंच येईल. आणि तळाचं जरी काढलं तरी तळाचा चौरस, आता हे तळाचा चौरस समजा असं केलं तर हे सुद्धा आणि हे सुद्धा समान मापाचे आहेत, बरोबर आहे ना. म्हणून ह्याचं 36 चौरस सेंटीमीटर असेल तर ह्याचं सुद्धा किती होईल? 36 चौरस सेंटीमीटरच होईल. तर तिच्या तळाच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ किती असेल रे? मग 36 चौरस सेंटीमीटरच असेल. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा बरं 11वा प्रश्न काय दिले आकृतीमध्ये. जर अब या कडेची लांबी 3 सेंटीमीटर असेल तर पुढीलपैकी कोणत्या कडेची लांबी 3 सेंटीमीटर असेल? आता ही आकृती बघा इष्टिकाची, ती हे अ ब इथं आहे, म्हणजे हे अ ब, ठीक आहे. अ बचं माप दिलं आहे 3 सेंटीमीटर. आता आपल्याला काय म्हणलंय की अजून कशाचं माप 3 सेंटीमीटर असेल? ब क, हे ब क. आता ह्याचं 3 आहे म्हणजे हे ब कचं 3 असेल का? नाही. र ल, र कुठे? हे पाठीमागचं र ल. आता हे पाठीमागचं म्हणजे काय? हे र ल, हे र ल. ह्याचं 3 असेल का? नाही. हे र ल हेही मोठं चाललंय. पुन्हा अ ड, हे अ ड म्हणजे हे अ ड, ह्याचंही माप मोठं आहे, हेही नाही येणार. काय येईल मग? य र, जे कुठे य र, हे इथं अ ब आणि ह्याच्याच पाठीमागचं य र, हे य र, ह्याचं माप सारखं असेल. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 य र. 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 तंतोतंत व्यवस्थित रंगवा.
बालमित्रांनो, स्कॉलरशिपचे हे जे प्रश्न आहेत हे फक्त आणि फक्त तुम्हाला वाचावे लागतात बघा. एकदा जर तुम्ही मन लावून वाचलात, समजून घेतलात, लगेच तुमचं उत्तर येतं आहे. पहा पुढचा प्रश्न. बोलत बोलत आपले सगळेच प्रश्न संपले आणि मी तुम्हाला म्हणायलो आहे की पाहूया पुढचा प्रश्न. चला, त्यामुळं आपण बघू आता नमुना प्रश्न. त्याची उत्तरं तुम्हाला पुस्तकामध्ये आधीच दिलेली आहेत, तरी पण मी एकदा समजावून सांगतो. सर्व पृष्ठे आयताकार असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात? आता सगळे पृष्ठे कशी आहेत रे? आयताकृती. मग आयताकृती असणाऱ्या त्रिमितीय म्हणजे लांबी रुंदी उंची असणाऱ्या म्हणजे 3D आकृतीला काय म्हणायचं? ही 3D आकृती आहे, बरोबर आहे ना? तर ह्याला काय म्हणायचं? तर नक्कीच तुम्हाला चित्र दाखवलं त्याच्यामुळेच कळालं. इष्टिकाचिती. शंकू नाही, शंकू तर हे अशा प्रकारचा असतो, बरोबर आहे. त्यानंतर घन. घन तर सगळ्या बाजू त्याच्या कशा असतात? सारख्या असतात. पण आपल्याला स्पष्ट म्हणलं इष्टिकाचिती, म्हणून हेही नाही. वृत्तचिती, ज्यालाच दंडगोल म्हणतात, हे आपण मागच्या तासात पाहिलेलं आहे. हे दंडगोल अशा प्रकारचे असतात, म्हणजेच तुमच्या स्वयंपाकघरामधला डबा. म्हणून हे नाही, हे नाही, हे नाही. तर येईल कोणतं मग? पर्याय नंबर 3. किती सोपा प्रश्न होता. पहा पुढचा आणखीन एक नमुना प्रश्न. पहा बरं दुसरा प्रश्न, जे तुम्हाला अगोदरच पाठ झालेला आहे. घनाला किती शिरोबिंदू व किती पृष्ठे असतात? आता हे घन आहे, किती पृष्ठे आहेत रे त्याला? हे एक तबल्यासारखं 10 दिन धिंदा 10 दिन धिंदा. इकडं इकडे एक आणि इकडे एक, हे 2 झाले. त्याच्यानंतर हे इकडे एक आणि इकडे किती झाले? 4. आणि खाली एक आणि वर एक 6. म्हणजे पृष्ठे किती? 6. हे लक्षात ठेवा. इष्टिकाचिती असो घन असो, पृष्ठे 6. त्याच्यानंतर काय म्हणले? किती शिरोबिंदू आणि किती पृष्ठे. शिरोबिंदू अगोदर दिले बरं का. शिरोबिंदू म्हणजे काय? हे टिंब असे हे कोपरे. हे 1 2 3 4, हे 4 कोपरे. आणि ह्याच्याच पाठीमागं 1 2 3 4. तुम्ही म्हणताल सर इथले नाही, हे इकडला कोपरा इकडं आला आणि इकडला कोपरा मागच्या ह्याच्यात धरला, म्हणून हे 4 आणि हे 4, 8 कोपरे. म्हणजे 8 बिंदू म्हणजे बरोबर आहे कोपरे. 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्ठे, जे पर्याय नंबर कितीमध्ये आहे? तर पर्याय नंबर 2 मध्ये. लक्षात आला नमुना प्रश्न पण दुसरा. लक्षात ठेवा आणि पाठांतर करून परीक्षेत व्यवस्थित सोडवा. पहा बरं तिसरा प्रश्न. पुढीलपैकी घनाच्या आकाराची वस्तू कोणती? हे प्रश्न तर तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवलेलंच आहे. घनाच्या आकाराची वस्तू कोणती आहे? कंपास पेटी नाही, पाण्याची बॉटल नाही, गोटीत गोल आहे, फासा म्हणजे गुडगुडी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अगदी सोपे सोपे प्रश्न. पुन्हा 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 फक्त इष्टिकाचिती आणि घन ह्याच्यावरच येणार आहे. इष्टिकाचितीचे पृष्ठे कडा शिरोबिंदू ह्याच्यावरच प्रश्न, घनाचे पृष्ठे शिरोबिंदू कडा ह्याच्यावरच प्रश्न. आणि हे जर तुम्हाला पाठ झालं, तुम्हाला घन म्हणजे काय असतंय हे तंतोतंत जर लक्षात आलं, इष्टिकाचिती म्हणजे काय आहे हे तंतोतंत जर लक्षात आलं, तुम्ही जर डोळे बंद केलात आणि बंद डोळ्यांनी तुम्हाला जर ती घनाची आकृती दिसली, बंद डोळ्यांनी तुम्हाला इष्टिकाचितीची आकृती दिसली, संपलं. तुम्हाला कसलाही प्रश्न येऊ द्या, बरोबर तुम्हाला याचं उत्तर येणार. काहीही चिंता करू नका, काहीही घाबरू नका आणि प्रश्न व्यवस्थित वाचा आणि परीक्षेत प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तर शोधा आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आज तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं अभ्यास केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.